अयोध्येमधील श्रीराम मंदिरातील कथित चोरीच्या निषेधार्थ 18 जुलैला उद्धव ठाकरे नागपुरातील रामनगर श्रीराम मंदिर परिसरामध्ये रामरक्षा पठण करणार. तर यालाच प्रत्युत्तर म्हणून भाजपने त्याच ठिकाणी 22 जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मी नृसिंह महायज्ञ आयोजित करण्याची घोषणा केली. आणि त्यामुळे नागपुरात रामरक्षा पठण विरुद्ध महायज्ञ असा नवा राजकीय सामना रंगण्याची चिन्ह दिसतात. आणि याच संदर्भातले सविस्तर तपशील आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याला देतील. जितेंद्र. विक्रांत, आपल्याला माहितच आहे की उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच घोषित केलं होतं किंवा घोषणा केली होती की नागपुरात येऊन ते रामरक्षा पठण करणार आणि त्यानिमित्ताने नागपुरातील रामनगर येथील प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे, 51 वर्ष जुनं मंदिर आहे. या मंदिरात ते रामरक्षा पठण करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस देखील आहे आणि या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक इतरही कार्यक्रमांचं आयोजन आहे. आता याच राम मंदिर परिसरात 18 तारखेला जेव्हा उद्धव ठाकरे आपलं रामरक्षा पठण करतील, त्यानंतर 22 जुलैला इथे लक्ष्मी नृसिंह महायज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पश्चिम नागपूर भाजपच्या वतीने हे आयोजन करण्यात आले. त्यामुळे एकूणच पाहत आहे उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पठणाला लक्ष्मी नृसिंह महायज्ञाच्या रूपाने हे प्रत्युत्तर आहे का, अशी ही जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. विक्रांत. धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी.